हो जवळ मक्का लावल्यावर काट्या लावल्या पाहिजे. अहो चुकून एखाद्याचं जनावर सुटलं तर कंस छानीत ते विठाला विठाला. आमचे कॅमेऱ्यावाले पोरं हे चांगले आहेत, आजू असतील त्याचे मित्र आदी करून सर्व संप्रदायाचा प्रचार करते, त्यांनाही धन्यवाद. देवा मी आवडीनं तुमचं गुण गावा. काय गुण गाण्यातला फायदा? बर गुणगान करत असताना जातीचा संबंध नाही. सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नावे. गुणगाण्यातली ताकद सांगतो. 22 वर्षाचं पोरग आहे बाबा, दुसऱ्याची वरात पाहिली. लग्न झाल्या वरात निघती ना, वरात पाहिली आणि वरात पाहिल्यावर अंतःकरण खचलं. अंथरून केलं, अंगावर पांघरून घेतलं आणि झोपी गेलं. 3 दिवस उठलत नाही. माईने विचारलं उठणं, बापाने विचारलं उठणं, ऐकत नव्हतं. नको म्हणत होतं आणि पडत होतं. लक्षात आलं माय बापाच्या ह्या आथुरणातल्या आथुरणात मरू शकते, याला पर्याय करावा लागतो उठवायला. मग कोणाला बोलवा? मोठ्या माणसाला बोलिलं. कोण मोठी माणसं? याचे वडील ज्याचे इथं काम करीत होते, बापाचा मालक मोठा माणूस होता. मोठा माणूस. त्या काळात 200-400 एकर जमीन होती. गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, गोपीचंद लावलेला, भारदस्त पटका, आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, मस्त आल्या गेलेल्याची सोय करणारा. असा मोठा नव्हता, दुसऱ्याच्याच घरी बरस करीत चहा प्यायला जाणार. हो त्याच्या दारात दात घासीत गेले मग त्याला म्हणावंच लागतं धोतोंडन प्याच्या. असे काही काही बँकेत कोटीन धोत्राल गाठी हे जिवंत भिकारी. हो पैशाच्या थाप्या आला तू, थाप्यात नुसत्या थाप्या. आणि गोरून कावळा जाऊ द्याला नाही. नुसत्या हाते नुठवी काग, उष्ट्या हातानं कावळा वरून जाऊ द्याला नाही. आणि ते म्हणतो आपल्यासारखा मोठा कोणीच नाही, चुलीत घालायचं तुला. विठाला विठाला. श्रीमंत माणूस आहे. काम करता करता गड्याकडे पाहिलं, विचारलं रामभाऊ जी मालक जी जी. चेहरा जरा नाराज आहे तुमचा, आवाज करा मोठा. जरा त्रासच द्यालेत माणसं आता. तरी मी फोन उघडी न हो. जिथं कीर्तन आहे तिथं उडी टाकायलेत, बेजार करायलेत. कधी पुरणार एक माणूस? किती जळकोटला होतो आता दुपारी. मग फोन केलता मागाशी बाबा. का पळत पळत आलो एका जाग्यावर, आंघोळ करून पुन्हा कपडे बदलले. आंघोळ याच्या करता मी काय मोतील नव्हतं गेलो, पण तितकंच गरम पाणी अंगावर घेतलं की जरा तरतरी तितकी आपली. काही माणसं विशिष्ट प्रकारचं पाणी प्यायल्या वचवच बोलत आहेत, आपल्याला तर ते पेता येत नाही. त्याच्यामुळे असंच आंघोळ गिंघोळ करूनच आपलं वचवच बोलायचं. विडाला उगाच दाबून चोपून आवा आणायचं आतलं चला. आणि इथं बसलं की मालकाची ताकद भेटती. आणि पुन्हा एक ताकद सांगतो, इथं बसलेल्या सज्जन श्रोत्याचा आशीर्वाद वक्त्यावर पडत असतो आणि त्या ताकदीनं वक्ता बोलत असतो. बाजूला गेल्यावर काय ताकद आहे वक्त्याची. कासवीच्या पिला दृष्टीचे भोजन. फिरत फिरत कासवाचे पिलं येते, आणि आईच्या डोळ्यात पाहिलं की न पेताच हवे अंग संग भेटी. खेटायचं काम नाही तरी लेकरायचं पोट भरते. तसं श्रोत्यांच्या आशीर्वादानं वक्त्याचं पोट भरते. विडाला काय झालं रामभाऊ? गुणगाईन आवडीन सांगतोय, मालक 3 दिवस झालं पोरग उठत नाही. का हो? बोलत नाही, सांगत नाही. तेवढा माणूस गड्याच्या घरी गेला हो. मोठं कोणाला म्हणतात माहितीये का? देवानं अब्जानं श्रीमंत करावा आणि त्यानं गरिबासाठी थोडासा वेळ काढून त्याच्याकडे जावा, त्याला श्रीमंत म्हणतात. त्याला श्रीमंत म्हणतात. मोठा माणूस गड्याच्या घरी आले. बाईनं पाहिल्याबरोबर आवाज दिला, बाळा दादा आलेत आपल्याकडं. त्या आथुरणातले आथुरणात रडत होते.
कशाला यावं एवढ्या मोठ्या माणसानं? गेले आवाज द्यायला उठत नव्हतं, उकसाबुक शिरडू लागलं. श्रीमंत माणूस त्याच्या अंथरुणाच्या कडीला बसला. 200-400 एकर जमीन, त्या काळातला भारदस्त माणूस. मानाखाली हात घातला, उठिलं, तोंडावरलं पांघरून काढलं, हृदयाशी धरलं, ढास 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 रडू लागला. का रडतो? काय दुःख आहे? मालक, काय चूक केली असेल देवाची? देवानं पुरुषार्थ दिला नाही. मला सौंदर्य दिलं, शरीरयष्टी दिली, ताकद दिली, पण पुरुषार्थ दिला नाही. ते पोरग क्लिंबे होतं, ते पोरग नपुसक होतं. मालक, एक जणाची वरात पाहिली त्यावेळेस विचार केला, काय जीवन आहे आपलं. मोठी माणसं मोठी असतात सज्जना. तुला दुःख काय? काही नाही म्हणे. ही गोष्ट आता आईला माहीत झाल्यावर आई नाव ठेवणार. आमच्या पोटाला दगड आला असता तर बरं झालं असतं, तू का आलास? बाप नाव ठेवणार, मित्रगोत्र नाव ठेवणार, सोयरे धायरे नाव ठेवणार. काय म्हणून जगायचं मालक? मोठा माणूस आहे, वारकरी माणूस आहे, गुणगाईन आवडी सांगतोय. वारकऱ्यानं सांगितलं, बाळा, अरे खालचे नाव बी ठुतेत, मोठं बी म्हणतेत, आणि वेळ प्रसंगी वाभाडे बी काढितेत. खालच्या याच्यानं कुणादी लागू? खालचे म्हणजे आग्या मावळाच्या माश्या येतात. धुपन आणलं की कांदा काढू देतेत, आणि रस्त्यानं गण लावलेलं चाललं की त्याला डसतेत. खालचे माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या येतात. यायनं चांगलं म्हणलं का वाईट म्हणलं का तू काय वाईट होत नाहीस, आणि चांगलं म्हणल्यावर तुझाही तुझ्यात पुरुषार्थ येत नाही. तुला विश्वाचा मालक आपलंसं करीन, पण मी सांगतो ते ऐक. काय करावं लागेल? उद्यापासून माझ्यासोबत भजनाला चल. चाललं त्या वारकऱ्यासोबत भजनाला. तिकून म्हण लागले, इकडे किंमत नाही म्हणून भजनात घुसलो. माणसं का साधे असतात का? पण त्या निष्ठावंत वारकऱ्यानं सांगितलं, कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देऊ नकोस. मी ज्या पंढरपुरातल्या मालकाचं नाव सांगितलंय त्या मालकांचं तुला आवडीनं भजन करावं लागेल. आणि मोठ्या माणसाच्या शब्दावर मान ठेवला आणि आवडीनं भजन करीत राहिला. आवडीनं गुण गाणे म्हणजे भजन करणे आवडीनं. मात्र परमार्थ करत असताना आवड पाहिजे. अहो तुम्ही काही बी करा, आवडच लागते. ज्याला शेतीवर इमाने इतबार आवड आहे का, तोच उत्पन्न काढू शकतो. आणि नुसती शेतीनं आवड नाही, गप्पा सांगतो नुसत्या. यावर्षी आभाळ फाकलं, जमीन फाकणार आहे, तू मधात जाणार आहे. नुसत्या फाकाफाकीच्या गोष्टी करतो का सोंबळ्या तू? हा, पावसाचं नक्षत्र कोणतं याची अक्कल नाही याला, आणि नुसत्या शेतीच्या गप्पा आणि तू उठावून शेळ्या सांभाळतो नुसत्या. त्याच्याविषयी आवड असली पाहिजे. आवड असली की आपण ज्या क्षेत्रात आवड ठेवली त्या क्षेत्राची एक ना एक दिवस भाऊ आपल्यावर कृपा होती, आणि ते मग आपल्याला मोठं करीत असतं. पण आवड पाहिजे. आवड गुंगा पण आवडीनं गा. सांगणारा मेला. ज्यानं भजनाला लावलं का भाऊ ते मेलं म्हातार. लोकायला वाटलं म्हातार जिथं होतं तो रोकाताय भजन करीन आवडीनं. हे मेलं की संपलं. अंत्यविधीला गेलं, त्या म्हाताऱ्याला भडाग्नी दिल्यावर घरच्या लेकरापेक्षा जास्त रडलं. ढास 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 रडवा. गेलात मालक. आणि अग्नीची शपथ घेतली, मालक तुमचं जसं शरीर या लाकडात जळालं तसं हे शरीर जळेपर्यंत पंढरपुरातल्या मालकाचं भजन आवडीनं करीन. आवडीनं करीत राहिलं. एके दिवशी देह समर्पित केला, अंत्यविधी झाला. परिणाम सांगू, बाबा पाटील विमान नेण्यासाठी आलं. विमान आणि वैकुंठात गादी भेटली. वैकुंठात तर वैकुंठात गादी भेटल्यावर भवताल पाहिलं, खुर्च्यावर वैकुंठातल्या लोक बसलेले होते, पण पलीकडच्या कोपऱ्यावर ते म्हातारं बसलेलं होतं. ज्यानं भजनाला लावलं ते उठून तिकडे गेलं आणि पाय धरले. मालक तुम्ही इथं आलात? ते म्हणले, मी तुला भजन करायचं सांगितलं तर तू इथं आला, तर तुला सांगणारा नरकात कसा जाईल? तुला भजन करायचं कोणी सांगितलं? मी. मग मी तुला शिकल्यावर तू जर इथं आला असशील
इतकं तुझं पुण्य आहे. तुला सांगणाऱ्याच्या गोळ्या थोड्याच संपलेल्या आता. मी पण इथं आलो, रडू लागलं. मालकानं विचारलं, आनंद अश्रूचे का दुःखाचे? अश्रू दोन असते. गरीबाचं पोरग जिल्ह्यात पहिलं आलं, मायबाप ऊस तोडायला जात होते आणि जिल्ह्यात शाळेत पहिलं आलं. त्याच्या मायबापाचा सत्कार करायला शाळेत बोलिलं. मायबापाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. कोणतं पाणी? आनंद अश्रू. आनंद अश्रू होते, आनंद अश्रू. कारण आमची किती गरिबी, पण काय लेकरू शिकलं, मायबापाचा मान वाढवला, आनंद अश्रू. तसं त्या वारकऱ्यानं विचारलं, अरे बाळा तू जे रडतोस इथं स्वर्गात आल्याचा आनंद का दुःख, नेमके कसले अश्रू? ते म्हणले, इथं आलो तो आनंद मला लिहिता येत नाही, पण थोडस दुःख आहे. मी वरी आलो हे निंदा करणाऱ्याला काय माहित. गुणगाईन आवडी याच्यावर सांगायलो ना, निंदा करणाऱ्याला काय माहित. तर ते म्हणले, आता लोक तू कोणी पण निंदा केली असेल, पण इथून पुढे निंदा करणाराची काय मायवेली. रावणाला 80,000 बायका होत्या, ते पण तुझी निंदा करणार नाही. काय बोलायले म्हणे मालक तुम्ही. ऐक म्हणले, पंढरपुरातल्या मालकानं तुझ्या आवडीनं भजन गाण्याची दखल घेतली आणि तुझं नाव गाथ्यात नेऊन घातले. गाथ्यात कानो पात्र खोदू पिंगारे दादू, कानो पात्र खोदू पिंगारे दादू, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरीचे पायी. कानो पात्र खोदू पिंगारी तो दादू. हा क्लिंबे होता, हा नपुसक होता, हा तृतीय पंथी होता. किती मोठा महाराज आला आणि ते म्हणला मी अभंग म्हणायचा नाही. पंढरपुरातले मालक म्हणले, तुला पैठणच्या तळ्यात दाबीन सुंबळ्या, माती हो देणार नाही, तुला माशा खाल टाकून देईल त्याच्यात. कोणाची मायवेली? हे अभंग कट करायची का? त्याचं नाव पंढरपुरातल्या मालकाने मधात घातलंय. आवडीनं गुण गायलं. आज त्याचं भारतातल्या सगळ्या कीर्तन करायला ताकळच्या अभंग म्हणत असताना त्याच्या नावाचा उल्लेख करावा लागतोय. ताकद कशाची आहे? गुणगाईन आवडी, गुणगाईन आवडी, गुणगाईन आवडी, गुणगाईन आवडी. सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जर त्या बाळानं गुण गायल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं दखल घेतली, तर आपण आवडीनं भजन केल्यावर आपली दखल का घेणार नाही? म्हणून देऊतले मालक म्हणले, देवा आवडीनं त्यानं गुण गायल्याच्या नंतर त्याला तू इतकं खांद्यावर घेतलंस, मला दुसरं काही नको. गुण गाईन आवडी. पुन्हा एक पुरावा आहे का? भगवान बोरेश्वराची उपासक एक बाई होती. भगवान शिवशंकराची उपासक, भगवान विटेवरच्या मालकाची उपासक एक बाई होती. बाई तिला माग कोण नाही, पुढं कोण नाही, एकटीच बाई, एकटीच. आवडीनं देवाचं भजन करण्यासाठी काय सांगितलं नाही मालकानं, फक्त अंतकरणात भाव लागतो. देवा कारणी भाव तस काही न लगे एक भावची कारण, तुका मने आन फक्त भाव पाहिजे. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे
जगजेटी श्रद्धेनं त्या मालकाच्या पायावर डोकं ठेवलं, मिठी मारली, खांदा वाहे आपल्या ते खांद्यावर घेते. बोरे खाय भिल्लडीची उष्टी बोर खाल्ली सगळीची, उष्टी बोर भाव होता तिचा भाव. पोहे सुदाम देवाचे, काय देवाच्या पत्नीला पोहे येत नसावा, पण सुदाम देवाच्या पोह्या माग भाव होता, भाव. त्याला फक्त थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. पैशाची काय कमी, आपल्याला किती द्यायचे त्याच्या हातात आहे भाऊ, आणि त्याला काय पैशाचा ताण आहे. त्याला फक्त प्रेमाची उणीव आहे, आणि प्रेमानं आवडीनं भजन केलं की मात्र ती माणसं आवडतात. बाई होती एक बाई, बाईचा व्यवसाय सांगू काय होता. रान खुरपीत नव्हती, भाजीपाला इकीत नव्हती, किराणा दुकान नाही, सोन्याचं दुकान नाही, खता औषधाचं दुकान नाही, आडत दुकान नाही. बाई वेश्या. बाई कोण होती? वेश्या. नाव सांगता येईल तिचं? किती महाराज फुकल्यावर सुधरतात. शिवपुराण ऐकायला वाटतं तुम्ही? हो, घाला बाळू महाराजाला गोळी एखादी, तिचं नाव आहे महानंदा. विडाला विडाला आणि हे बरं वाटतंय मला ऐकून. जे ध्यानात धरीत नाहीत ना ते आमचा फायदा असतो, कारण तुम्ही लय हुशार झाले ना तर आमच्या महाराज लोकांना मुंबईला जावं लागेल इटा उचलायला. मग तुमचं काम कसं पाहिजे? चोर पंक्चर, दुकानात गेल्यावर पंक्चर गवसन, आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवा राहीन, असे चोर पंक्चर तुम्ही पाहिजे. मग धकत आमच्या लोकांचं सुख सांगतात. राजा परीक्षिती कोहर क दळायला बिड्या ओढू. गुण येण्यासाठी अधिकारी लोकांचं ऐकायचं, तो गुण येत असतो, तो गुण. हो, चालू भागवतात एक जणाचं धोतर हालू लागलं. मी म्हणलं काही गुदगुदिया, आता मुंग्या साखरे अंडा सावत असं धोतर हालू लागलं, आणि भागवतातच सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे धोत्रा खाली तंबाखू चोळून हे नाथ नारायण वासुदेव. आणि याच भागवत ऐकल्यावर त्याला तर नरक, पण तुम्हाला तो महानरक. विठाला या संप्रदायात फक्त चौकटीत वागणाऱ्याला किंमत आहे. चौकटीची ताकद सांगू का तुम्हाला? कापूस तुम्ही मार्कआउट करूनच लाईत असताना, मार्कआउट. आमच्याकडे त्याला रेघाट म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते? मार्कआउट. फुल्ली पटा पद्धत, मग चौकोनी पद्धत, पण फुल्ली. एक बाई अशीच होती भोळी, फुलीवर एक दाना लावायची, त्यो लावता लावता 2-3 सारख्या खाली पाडायची. अशी जण जिला काय आता गौऱ्या लावताय ना, तर ती म्हणली मी धिडे करीते. पिठाचा नाश करशील बाई, राव दे तू कशाला तिकडं. हो, पिठल्यातले गोळ्या फुटणं म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं मी तसाच दूध पितो मंजुळा, तू दुधाला खराब करून टाकशील, ते नको करू तू. त्याला येत असतं काय कुठे ती लागली सरकी लाल, सारख्या सांडू लागली. पण काही फुलीत लावल्या आणि काही मधात पडल्या. आता फुलीत लावल्या कराळा उतरलेला होता, त्या मार्कावटनं माती कोरडी झाली, त्या जरा उशिरा निघल्या. आणि त्या खाली पडलेल्या आधार पडल्या, पटकन शितुडे आले, निघल्या बी, ह्या दाबल्या. हे जरा उशिरा निघली आणि फुलीच्या बाहेरची लवकर निघली. मग मधल्या फुलीतल्या कापसापेक्षा मधल्या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात? आडाव.
आढाव आडनाव नाही, हे आढाव झाड. आढाव आढाव झाडाव झाड उगत त्याला काय म्हणतात? मांडगुळ. मांडगुळ. हो, ते खालून पाणी प्याले हे त्याचं रक्त हाणायले. हो, हे त्याचं रक्त हाणायले. त्याच्या आशेले मांडगुळ काय काय ना बापा बापा त्यानं कमवायचं आणि हो सारीतच चालला सगळं. हो, 13 कम 85 90 कम 87 100चे 60 आणि व्यापाराचा थाट असे लय सुंबळे होतो आले काय काय लय लय. मग काय झाड कोळपायला पाठीलेलं जरा बरं होतं. ते म्हणला फुलीतल्या झाडापेक्षा हे जोरदार आहेत. ते आलं की कोळप उचलायचं. कवर उचलीन कोळप एवढं होस तर एवढं होस तर. आणि याच्या वरचं झाडाचं कोळप जर उचललं तर खडेल दिशरूम न दाडाला लगेच संभाजीनगरला द्याला खालची हानोटी बसवायला. डॉक्टरनं म्हणले इथं कसं काय पड कोळप उचललं की रुमनं लागलं. मालकाला फोन केला, मग खालचे दात पडले. ते म्हणले कोळप काऊन उचललं? ते म्हणला मधात काय झाड. मग मधल्या बिनकामी झाडासाठी काऊन दात पाडले? मी नाही पैसे दे. मधले झाड काय कामाचे रे आढाव? हे काय कामाचे आढाव झाड? याच्यासाठी तू हे दात पडले ना. फुल्लीतलं झाड बारीक बी असू द्या पण खत असतंय. फुल्लीतलं झाड बारकं बी असू द्या तरी त्याला फवारा असतोय. फुल्लीतलं झाड बारकं बी असू द्या त्याला खुरपण असतंय. आणि आढावाची दया केली की दाथड पडत येत. आढावाला किंमतच नाही. हा, तसं संप्रदायात आचरणशील लोकायला किंमत आहे. आढावायला किंमत नाही. कुठं उगते बेसरमाईसारखे त्याला कुठं किंमत असती का? आणि आढावायच्या नादी लागणारे नंबर 1चे बेश्रम, ते पण नंबर 1चे बेश्रम असते. सात्विकाच्या मुखातून हरिकथा त्याच्या मुखातून ऐकायची. तो वैष्णव असला पाहिजे, तो वारकरी असला पाहिजे, पंढरीची वारी करणारा असला पाहिजे. हो, मस्त पाकिट घेतून पैठणच्या वारीला पण येत नाही. त्या दिवशी श्राद्धाचं कीर्तन आणतो. यम तुला किती हानीन सुंबळ्या, इतकी जागा ठोचा नाही लाल करायची. पाकिट घेऊ घेऊ कीर्तन करतून षष्टीच्या दिवशी इकडं एक म्हातारी मेलीन. आज तुम्ही मोक्षाला जाईन. म्हातारी म्हणली तू ह्यामुळेच मी नरकाला जाणार. मी जाणार होते मोक्षाला पण पानचटा तू षष्टीच्या दिवशी मोहश्राद्ध घालायला, तू ह्या पापामुळे मी नरकाला जाणार. दोघाची पतन सारिखेची केले पापजीने दिले अनुमोदन. दोघाची पतन सारिखे. मला अडचणीत हात घाला वाटत नाही. इचून निघते. सोपं सोपं बोलायचं कशाला? हमन ब्रह्मन मायान. हो, काल खाल्लेल्या भाजीचा मेळ लागन ब्रह्म सांगायला. विठाला संप्रदाय करण्यासाठी तात्विक लोक लागतात. जातीत समान नाही. वेशावतीबाई वेशा, नाव महानंद. महाराज तत्वानं वागणाऱ्या लोकांकडे पंढरपुरातला मालक, काशीतले मालक वाकले. खाटीक कोणाला म्हणते? मुसलमानाला. मुसलमानातला खाटीक कोण? जो मांस कापतो, खाटखुट करतो त्याला खाटीक म्हणतात. बर ठीक आहे, तुम्ही जरा देवाला पाणी घालता घालता खाटीक म्हणला इकडे या तर बोलतान का त्याला? मानतात तुम्ही खाटकाला? नाही. पण पंढरपुरातला मालक खाटकालाच मास शिकू लागला. सजन कसाया इकू लागे मास, माळ्या सावत्याशी खुरपू लागे. डॉक्टर साहेब तो खाटीक होता पण इमानदार होता. त्याचं तत्व काय? काय किलो आहे? एवढ्या किलो आहे. हे घ्या पैसे, टाक पैसे. खाटीक म्हणायचा किती? 2 किलो. 2 किलोचे पैसे दिले का? हो. मग घ्या तुमच्या हाताने मोजून. ते नालायक 3 किलो नेत होतो. यार इमानदार. पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं खाटीक आहे पण इमानदार आहे रे, हे माणसं याला मारतील. देवाने विचार केला मोजायला बसावं तर मला श्रुती मानणार नाही, मला संत येड्यात काढतील. म्हणजे त्याच्या तराजूतलं जे माप होतं का ते मापच देव झाला.
मापदेव झाला. ज्यानं जितके पैसे दिले तेवढंच वजन होत होतं, आणि ज्यानं जास्त पैसे दिले की पुन्हा दगड फुगत होता. म्हणजे बघा, सज्जन माणसाचा संसार खाटकाचा पण मातीत जाऊ देत नाही. पण काय पासा पाहिजे, तो सज्जन पाहिजे, त्याला सुद्धा मातीत जाऊ दिलं नाही. इतका कृपाळू आहे पंढरपुरातला मालक, एवढा कृपाळू, एवढा कृपाळू. तो जात बघत नाही, त्याचं फक्त वागणं पाहतो, वागणं. उत्तम कुळी जन्म आणि क्रिया मंगळ. उत्तम कुळात जन्म झालाय आणि वागतो वाईट, बुडविले कुळ उभं येता. अख्ख्या कुळाला मातीत घातलं त्या बडव्यानं. विठाला विठाला परमार्थ कमी, दुसऱ्याचेच वाभाडे काढतो. तुला कोण सांगितलं उकांडे उकरायचे? काय गरज आहे तुला ते उकांडे उकरण्यावर? तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याचं इचकीनं या लोकायला कालांतराने बायकोचे कपडे धुवायची वेळ येत असते. हा, म्हणून दुसऱ्याचं नाही इचकायचं. आपण इचकायचं असेल तर पंढरीतल्या मालकाचं इचका, इचकायचं असेल तर अष्टादश संतांचं इचका. निंदात्वा स्तुती करावी देवाची आणि कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. हेवा नालायक लोकांचं इचकिण्यात आपला अमूल्य वेळ कशाला मातीत घालायचा? विठाला व्यवसाय विषयचा शिवचरित्र शिवरात्रीचा पर्व काळ याच्याकरता तो प्रसंग ऐकून जुळवतोय. आपण जो पर्व काळ असतो त्या पर्व काळावर बोललं पाहिजे. वारी आली की कीर्तनकारानं श्राद्धाचं कीर्तन जरी केलं तर 5 मिनिटं वारीवर बोलायचं, वारीवर बोलायचं. रामनवमी असेल, महाशिवरात्री असेल, असे काही सण असतात, संतांचे उत्सव असतात, संतांचे समाधी सोहळे असतात. या उत्सवाच्या प्रकरणात 5-5 मिनिटं 15 दिवस त्याच्यावर बोललं पाहिजे. त्या कीर्तनकाराला वारकरी संप्रदायातला कीर्तनकार समय जाना असा शास्त्राचा पुरावा आहे. नितांत आहे. चला, वारांगण आहे, वेश आहे. नियम काय होता सांगू? ज्या पुरुषाला रात्र दिली त्याच पुरुषाला रात्र असायची. जगात एक पोतभर घेऊन जरी सोनं घेऊन आला तर त्याच्यासाठी ती म्हणायची, तो माझा कामुक म्हणून त्याला स्वीकारलंय. आता तू एक पोतभर जरी सोनं आणलंस तर आजची रात्र तुला भाऊच समजील, आजची रात्र तुला बाप समजील, आजची रात्र तुम्हाला पोटचं पोरग समजील. या तत्वावर आरूढ असलेली वेश्यावती, या तत्वावर आरूढ. एक नियम आहे का? पुढचा नियम आहे का? 15-16 नियम होते तिचे, सगळे सांगत नाहीत. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. आता तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर येत, आता पुन्हा सांगायचंच काम नाही. सगळ्या गोळ्या एकखाट्या हे सांगत असते. एक दुपारी घ्या, रात्री घ्या, जेवणाच्या अगोदर एक घ्या, जेवण झाल्यावर घ्या. आणि जर पेशंटनं सगळ्याच उकलल्या सगळ्यात मधात टाकले तर पुन्हा जाणं डॉक्टरकडे. आहे की रिॲक्शन येईन का नाही? म्हणजे सगळे नाही नियम सांगत, 1-2च ऐका ना. हो, पुन्हा एक नियम होता. सूर्यास्ताच्या अगोदर जर कोणी दारात आला आणि त्यानं काम तृप्त करण्याची इच्छा केली तर त्याला तिचं दार उघडं असायचं. सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा जरी आला तर त्याला म्हणायची दारात थांबायचं नाही. सूर्यास्त झाला, सूर्याचं बिंब मालवलं की तिने एक आंघोळ करायची आणि स्नान करून तुळशीची माळ हातात घ्यायची. आणि ती माळ हातात घेतल्याच्या नंतर पंढरीतल्या मालकाचं नामस्मरण, बोरेश्वराचं नामस्मरण म्हणजे काशीतल्या मालकाचं नामस्मरण ती नाचून करायची, नाचून करायची, नाचून. आणि एक विरंगुळा म्हणून तिनं जीवनात 2, एक पक्षी आणि एक पशु पाळला. गुणगायीनं आवडी सांगतोय. शिवरात्रीचा पर्व काळ आहे. पशु पाळला वानर, माकड होतं एक, आणि पक्षी पाळलं कोंबडं. एकच कोंबडं आणि एकच माकड. चांगल्याच्या सानिध्यात राहिलं त्याचं बरं होत असतं. महाराज पंजाब भाऊ हजारो एकरवाले माणसं मेले. कितीक लोकांनी त्याला ध्यानात ठेवले, कितीक लोकांनी ध्यानात ठेवले. का? हे चांगल्याच्या सानिध्यात राहत नव्हते म्हणून ध्यानात नाही. वाघ्या नावाचं कुत्र छत्रपतींच्या सानिध्यात राहिलं. आज चंद्र सूर्य तोपर्यंत इतिहासात वाघ्या कुत्र्याचं नाव आहे दादा पाटील.
का ते कुत्र चांगल्याच्या सोबत होतं मग संगत सज्जन की करले याच्याकरता चांगल्याच्या सोबत राहिलं की त्याचं नाव वाढत असतं नाव वाढत आहे महाराज वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मासी महाराजांच्या आश्रमावर कुत्र होतं पंढरपूरला महाराजांचं नाव चातुर्मासी महाराज त्यांच्या आश्रमावर कुत्र होतं आणि एकादशीचा वाद झाला एका पंचांगण टाकली उद्याची एका पंचांगण टाकली परवाच्या दिवशी धरावा कोण आहे जे एकादशी धसते त्या वारकऱ्याला संभ्रम उद्याची धरावची का परवाची धरायची सगळ्यांनी निर्णय केला म्हणले चला पंढरपूरला चातुर्मासी महाराज आहेत आपण त्याला विचारू तर ते काही घरी नव्हते गेले असतील कुठं कार्यक्रमाला फोन घेऊन नव्हते तवा तर त्याच्या शिष्याने विचारलं काय का शिष्य नाही आश्रम झाडणारा सेवक होता आश्रम झाडायचा काय काम आहे काही नाही म्हणले आम्हाला एकादशीचा वाद आहे उद्याची धराव का परवा आणि मग आमच्या मालकाकडे कसं काय म्हणले चातुर्मासी महाराजांनी सांगितलं उद्याची तर उद्याची ते म्हणले परवाची तर परवाची आणि ते म्हणले पंचांग सोडून तिसरी धरा तरी आम्ही तिला मानू मग ते म्हणले आमच्या महाराजावर तुमचा विश्वास आहे ना मग आमचे महाराज कॅलेंडर पाहत नाहीत आमचे महाराज कोणाचं पंचांग पाहत नाहीत आमचे महाराज त्याचं कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादशी धरते कल्पना करा चातुर्मासी महाराजाचं कुत्र जर पंचांगातला वाद मिटित असेल कुत्र जर इतकं ज्ञानी असेल तर हे कुत्र ज्याच्या संगतीत राहिलं ते किती ज्ञानी असतील विचार करा संगतीत चांगल्याच्या राहिलं की कामच होत असतं तुम्ही कधी लक्षात ठेवा कधी एव्हा ज्या विहिरीला चांगलं पाणी आहे का त्या विहिरीच्या बांधाव एरंडाईनं उगायचं ऊसाला पाणी दिलं की एरंडाला ओघुळा आपण मग त्याच आला पण एरंड आटलेल्या विहिरीच्या भोवताला उगते तिच्याच छापी भिजवायला पाणी नाही तुला काय सोमल्या तिचाच मेळ नाही तुला काय नाही तर एरंडाला पाणी दिलं की ओघुळ एरंडाला जातोच ऊसाला पाणी दिलं की आपण मग त्यात मोठ्याच्या सानिध्यात राहिलं की होत असतं माकड आणि कोंबड पाळलं डोळे झाकून हातात माळ असायची आणि हातात माळ घेऊन मोठ्या आवडीनं भजन करून पदन्यास करायचे पदन्यास म्हणजे नृत्य महानंदा लोकायत नाचली नाही महानंदा चौकात नाचली नाही महानंदा पटांगणात नाचली नाही हो माणसाय देखता बाई भागवतात जरी नाचत असेल तरी पापच हा कुलवान घराण्यातल्या बाईनं नाचताना आपली पाठ पुरुषानं पाहिलं की ती अख्ख्या कुळाला भ्रष्टता पाप असते असं पुराण सांगते गिरगावचा बाळ्या नाही पाहावे पुराणी विचार बायकांनी भजन करताना नाचायचं पण तुम्ही तुमच्यात तुम्ही असले पाहिजे त्या मंदिरात फक्त तुम्हीच असावा तर पदन्यास करायचा पदन्यास म्हणजे नाचणे हा शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे आणि तुम्हालाही सांगतो नाचताना स्त्रीची पाठ ज्या पुरुषांनी पाहिली त्याचं वाजलंच 250 मशाली होत्या दादा पाटील 250 मशाली एक जणाच्या घरी लोखंडाच्या नाही 1.5-2 2.25 किलोची एक मशाल अशा 250 होत्या उजिडासाठी मशाली गावरान तुपात जळत होत्या आणि 2 बायकाची नाचताना पाठ पाहिली मरताना कांदा भाकर पण नाही भेटली असंच मेलं थत्तरवरे करून मी नाही ते मी असं केलं म्हणजे मला समजतात काय ते मेलं ते पाठ पाहिली पाठ हो माझ्या रयतेच्या राजाला आवडत नव्हतं स्त्रीनं नृत्य करणं आवडत नव्हतं कुलवान स्त्रिया ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती आमची इथे एक भागवतकार आला आणि त्यानं बयाला उभं केलं हा नाचा महाराज आहेत ना यायचे मोठे बंधू म्हणले महाराज आमच्या बाया ते दिवशी नाचत्याल तुमची बायको घेऊन या इथं म्हणजे तुमची कशी नाचती तसं त्या नाचत्यान यायला अजून नाचायचं माहीतच नाही ना आणि मग तुमची मंडळी त्याला शिकीन 7 दिवस थोत्तरच वरी केलं नाही भागवत्यानं 7 दिवस खाली तोंड करूनच भागवत वाचिलं पुन्हा काय त्याची मायवेली वरी तोंड करायला अरे संप्रदायात विष पेरू नका नरकाल जाताना विठाला विठा
मावल्या म्हणत्या मेला काय आमच्या मुळावर आला माय आम्हाला भजन करू दे ना डोक्यातलं काढून टाका तुम्ही एका मंदिरावर कब्जा करा आणि त्या मंदिरावर माणूस आला की रूम नेरच आणायचा तुम्ही तुमच्यात तिथं हरिपाठ तुम्हीच काकडा तुम्हीच गाथा तुम्हीच ज्ञानेश्वरी तुम्हीच आणि इतका नियम सांभाळल्यावर जर पंढरपुरातल्या मालकान तुम्हाला नाही किंमत दिली तर त्या पापाने गिरगावच्या बाळाला नरकात टाका आरशासारखं पारदर्शी परमार्थ करावं लागेल देखाव नाही करायचं माझ्या माहिती काय महादेवाला बेल वाहती ढवळे फुलं वाहती एका बाबांनी सांगितलं तेव्हापासून बापा पाया पडू देणत माणसाला कोरडाच होऊ देणत त्याला सर्दी होणी म्हणजे बरी हो त्याला सर्दी होणी म्हणजे बरी बाबा आमच्या शेजारणीनं पांढऱ्या फुलाचं झाड लावलं आणि ती बाई बिचारी 6ला उठती मोठा व्याप न तिच्या पाठीमाग 6ला उठती आणि 3:30ला शेजारीनं आली चट फुलं तोडून नेले म्हणजे शिळीचाच अवतारण शिळीचाच अवतार पिराला सोडलेली हो चट फुलं तोडले महादेवावर वाहिले म्हणले महाराज कशी झाली पूजा म्हणलं चांगले दगड टाकलेस महादेवावर बयान फुलं आहेत म्हणलं चोरून आणले होतेस ना पाणी 3 घातलं तो सकाळी 3ला चोरलेस ना देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप लागते दगड नियमाच्या चौकटीत वागायचा आपण महादेवाला बेल किती वाहतो आणि पांडुरंगाला मंजुळा किती वाहतो त्याच्यापेक्षा घरातल्या लोकांना किंमत किती देतो ते पहा हो मला कीर्तनाला लवकर जाच आमच्या गरिबी ती लोन आलो पाटत ती पिशवीन ते तांब्यान गिंब्यान म्हणलं मै आंघोळ झाली आणि लांब जायचं तिकडं पोधनपशी मला 2 पोळ्या जरशा आणि चटणी बांधून दी बाई मी निघाले आता आजच्या दिवस दाखवा मी म्हणलं तुला महादेवाच्या मंदिराच्या पायरीला जरी खडा करून पुरलं तरी तुला मोक्ष नाही गळ्यात शपथ माय बायको इतकी दाढ नाही तुम्हाला राग येईन म्हणून मी तिचं नाव पण गळ्यात शपथ तुमचंच सांगायला इतकी दाढ नाही मग इतकी दाढ असलं मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो जय बम बम बोले हल्दी म्हणला असतो तू हा कारभार कशाला संसार करायचा येडपट असल्यावर कर्कसे संगती दुःख उदंड पजे आम्ही एकदा घोडी घेतली घोडीच ना द्या यायला माहिती सगळं घोडी बाबाला बी माहिती घोडी घेतली 4 पायाची घोडी घेतली घोडील पहिली चाल दुसरी चाल तिसरी चाल तिन्ही चाल गॉन साहेब तिसरी चाल कोणती 45 ते 55 51 ची स्पीड मोटरसायकलची आणि तिच्यावर पठ्ठ्या बसला तर 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 घोडी नाहीत काय काय घोड्या पळत आहेत पण 4थ्या दिवशी बसणाऱ्याला अस्थिरोग तज्ञाकडे जावं लागते 3 नंबरचा मनका गायब 7व्या नंबरचा मनका बुज झाला अशा काय काय आमच्या घोडील 3ही चाली होत्या मी त्याला 11,000 रुपये इनाम द्याला आपल्याला काय देवीचं तेल देईल आणि भोते आला घाईला मला कुठं लगे आऊत आणून द्यायचे होते पन्हाळा वाटा आलं मोरी वाट गेलं काय त्यांना आपण देऊन टाकले त्याला 11,000 पण रानात गेल्यावर भाऊ कळालं या घोडील 4थी चाल होती ती चलती चांगली मधली चाल पहिली चाल तिसरी चाल पण लोंबकळलेल्या बोरी घालून जात होती अरे म्हणलं अवघडच तोंड येत आपलं तोंडच वर पडायला लागली गण लागा माकडीला पण आखडत न शेवटी मला उडी टाकावं लागली गेलीच बोरी खालून वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आयंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुशळ बायकोशे रांडका भाला कशाला बाबा कुठं ना आगाव फना आहे का नाही तशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी गेलेलं बरं ना आणि कर्कशे संग संगम संसार केल्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं विढल विढल सात्विक परमार्थ असावा माणसं बी काय काय लय पागल देवाच्या पुढून जाताना आठवाला याचं का हो हो थांब 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 आपण रोजचं दर्शन करून बाहेर जातो
आता दर्शन करून बाहेर जायचं म्हणल्यावर ऑटोवाला पटकन या म्हणला आणि बिडी हातात. बरं बिडी टाकून द्यावा तर अर्धी राहिली आणि बुट काढून पाय पडावं तर ते गडबड करायले नुसत्या टाचावरी केल्या आणि बिडी मागून धरली. जय मारुती राय. मी तिथंच होतो, त्याला माहीतच नाही गिरगावचा बाळ्या किती रगिले. मी म्हणलं सुंबळ्या तू पंजे बुटात ठुले टाचा वरी काढ्या, यानं रावणाचे पाय मांडे पुसून हाणलेत रे खाली. तर तू हे पाय हाणायला त्याला किती ताकद लागन. आणि तो माग बिडी धरली, त्यानं रावणाच्या दाढी मिशा दुपारा जाळल्या, त्या बिडीनं तू धोतर मागून पेटन मागून. तुम्ही कोणते धडेत बायल म्हणल्यावर चांगले हसू लागले आणि तुम्ही तर जिथे पिराला कापायच्या कामी येत. वागणं गोडाचं वागणं काय खरं. आज माणूस आमच्या इथे गात होता, बाबा 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 3-3 गावची माणसं याचं त्याचं ऐकायला. पण चालू भजनात तंबाखू घोंगडीच्या खाली टाकीत होता. सकाळी घोंगडी इच केली की तिला सरी डागच. आणि ती घोंगडी एका बाईची म्हणली, महाराज बाळू घोंगडी नेली असे डाग कस काय केलेच रे. मी म्हणलं तुम्ही काय गायक होता बापा, जिल्ह्यात भेटायचा नाही. म्हणलं मग त्यानं नालायकपणा केला त्याच्यामुळे डाग होईल. आणि ते तंबाखू खातू काय मुडदा खाना खराब होऊ त्याचा. म्हातारी 2 मिनिटातच विरोधात गेली. का अवगुण कळाला की किंमत नाही. गाय आणली, गाय पाहला मसड पाहला, सारे लोक आले. काय मसड काय मसड काय मसड. एवढी मोठी कास धार काढू देत होती आणि आखरीचं कपभर दूध काढायचं की लाथ हाणून मालकाचे दात पाडीत होती. बाबा बाजार याच्या आधीच रोडवर इकली. जी मसड मालकाचे दात पाडी ती मसड कशाला ठेवायची. कळवा बांधला तरी इतकी उडी हाणायची, पत्रच भांगाव पाडायची. हो काय करायचं आहे खोडीलपणा. मला सांगा, इतक्या बावण्यानं भजन केलं आणि गाथा वाचिला ज्ञानेश्वरी वाचिली तर बावणे होत. तुम्हाला पैठणच्या तळ्यातल्या माशा पण खाणार नाहीत, भाडवे होत. विढाला विढाला वागणं चांगलं पाहिजे. ज्याचा परमार्थ निष्पाप देवाला ती आवडत असते. वेशबाई सूर्यास्त झाला की स्नान करायचं, हातात माळ. भगवान विष्णूचं भजन, भगवान बोरेश्वराचं भजन आवडीनं एकांतात दार लावून नृत्य करायचे. मालकीन इतकी भजन नृत्य करते, नाचून भजन करते. वानर नाचू लागलं, दादा पाटील वानर नाचू लागलं, कोंबडं नाचू लागलं. काय अक्कल असते बाबा कोंबड्याला. कोंबडं नाचायचं. सेवा करायला सकाळी बाई याची. त्या बाईने विचारलं, माय तुमच्या पूजेच्या घरात रक्ताचे थेंब कसे काय सापडतात. नाचून नाचून वानराचे पाय फुटायचे, नाचून नाचून कोंबड्याचे नख तुटायचे आणि रक्त पडायचं. पण मालकीन जोपर्यंत भजन मरती तोपर्यंत ते नाचित होते. तोपर्यंत काय संगत हो, संगतीची ताकद, संगतीची. आज धर्मनिरपेक्ष राजा जाऊन किती वर्ष झाले, महाराणा प्रताप जाऊन किती वर्ष झाले. आजही चंद्र सूर्य तोपर्यंत विशाल नावाच्या घोड्याचं नाव, चेतक नावाच्या घोड्याचं नाव निघत राहणार. का? चांगल्या माणसाच्या सानिध्यात घोडा होता. छत्रपती शिवाजी महाराज जाऊन, रयतेचे राजा जाऊन किती वर्ष झाले, पण आजही कृष्णा नावाची घोडी आणि विशाल नावाचा घोडा हा छत्रपतींचा होता असं म्हणणार लोक. मोठ्यांच्या अधिकाऱ्याच्या संगतीत गेलं की माणूस मोठा होत असतो. आपण मत आहे तो जरी किती लहान होण्याचा प्रयत्न केला तरी तो होत नाही, तो होत असतो मोठा. संगतीची ताकद आहे. सौंदडीला ना आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात. सौंदडीच्या झाडाला आणि आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात. पण या सौंदडीनं ना आपट्याने एक सण आपलासा केला, त्या सणाचं नाव दसरा. मग दसऱ्यानं यायला आपलंसं केल्याबरोबर हे सिरपेज म्हणून चमकल्या. सौंदड आपटा रान चारा, तो तर दसऱ्याचा तुरा. शेपुड्या मेंढ्याचा चारा येतो,
पण दसरा सण आपलाचा केला त्या दिवसपासून डोक्यात जाऊन बसली सौंदर्य आपटा. मोठ्याच्या संगतीत गेल्यावर शेळ्याचं खाद्य सुद्धा शिरपेत झालं, मेंढ्याचं खाद्य पण शिरपेत झालं. का? संगतीत आपण कोणाच्या आहे. फार मोठी ताकद असते संगतीची. महाराज भजन करणाऱ्या बाईच्या संगतीत वानर आणि माकड. एके दिवशी दिवस माळवला, स्नान आटपलं, तुळशीला पाणी घातलं, भगवान शिवशंकराला पाणी घातलं, बेल व्हायला पांढरी फुलं समर्पित केले, शिवजीच्या पिंडीवर डोकं ठेवलं, प्रदक्षिणा केल्या, रुद्राक्षाची माळ घेतली, नमः शिवाय ओम हर हर बोले, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले, माळ रुद्राक्षाची घातली, एकांतात नृत्य देवाच्या नामाचं, तुळशीची माळ घेतली, पांडुरंगाचं चिंतन. वयाचा टप्पा संपला, आवडीने गुणगाण्याची ताकद बघा. एके दिवशी काशीला जाण्याची इच्छा झाली. चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाणी जा वाटतं, इच्छा झाली. काशीला पोचले, नाव प्रख्यात होतं, सर्वांना ज्ञात होतं. हिला भगवान शिवशंकर बोलतात, हिला भगवान विष्णू परमात्मा बोलतात. नियमाच्या चौकटीतली बाई होती, चौकट कधी ओलांडली नाही, नियम होता. अहो, सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा आला तरी दारात उभी राहू देत नव्हती. ए निशी आभास पण तू वात्सल्या समान. ही रात्र संपली, सूर्य मावळला, आता तू पोटच्या लेकरा इतका आहेस, मी तुझी आई आहे. इतका शब्द टाकल्यावर काय हिंमत आहे थांबायची. खाली थुत्तर करून जात होती माणसं. इतक्या नियमावर आरूढ बाई होती. तिचं नाव होतं महानंदा. काशीला पोचल्या, भगवान विश्वनाथाचं दर्शन घेण्याची इच्छा झाली, भगवान बोरेश्वराचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. दारात आल्याबरोबर पाहिलं लोकांनी, महानंदा आली. 2-4 टोपले मोती होते, जुन्या काळातले खरे मोती, पांढरे शुभ्र मोती. भगवान शिवजीला मोत्याचा अभिषेक करायचा ठरला. मोतीच हे आपण इकडे कुठे भेटते, ते काचकुरी नाही, हे असे गबाळे मोती तर कुठे भेटते. कुठेही मोती, कुठेही मोती. दारात एक टेम्पो आला आणि त्या टेम्पोत एक 7-8 पायाची गाय होती. गाईला 7-8 पाय असले म्हणजे तिला चांगली असती का? व्यंग शरीर दिव्यांग आहे ना ते, तिला बसता येणं, फिरता येणं, तिला कसं काय चांगली? अरे गाय रोजची रेग्युलर तीच गाय, काही कशाला डोक्यावर घेता. त्यांनी ती टेम्पूट टाकली, ते फोटो गिटो, ते गाणं गिणं, टेप रिकॉर्ड, आकारात घर दिसलं, त्याला बरोबर चेहरे कळते. ही बाई हिशोबात आहे, तिथं थांबते. नेमकेच आमचे गहू येऊन पडलेले होते.
आणि सोयाबीनच्या भावाला इस्तू लागला म्हणून ती थपी तशीच होती. वाटलं वाढ म्हणून इका कशाचं वाढत ते रबला आणि तुटलं की आखडच काही नाही. ते सांभाळून सांभाळून भाव तर कमी झालाच, पण वर्षात 35-35 रुपयाचे 2-2 बोरे मातीत गेले. ते कट्टे लय दिवसाला फुटले ते 70 रुपये क्विंटला मागे गेले आणि भरायचे पुन्हा 20 रुपये गेले. 90 रुपयाने तिकून दुकान लागलं वाढलं तर काहीच नाही. तसंच दिसू लागलं ना. अडचण होती पण आता वाढन मग वाढन तसंच ठुलन. ते मोठा वाडा पोकळवाचा वारा जाई बाचा बाचा. गाडी नाही दारात. आमच्या पोरायची माय झाडून काढ लागली रांगोळ काढली उभच माताजी. त्याच्यातला माणूस म्हणला माताजी. आता माताजी म्हणल्यावर मग पगळल्या ह्या पण काय मामा दर्शन घ्या गोमातेचं. आंघोळ झालेली होती. रांगोळ काढता काढता रांगोळीवर ते कुंकू टाकण्यासाठी करंडा आणलाच होता. लगेच गाईचं तोंड पुढं. ते लय मोठे हुशार असते. तिकून जिकून राव चली तू तिकडं तोंड घातलेलं गाईचं मागून आणि गाईला पाठीमागूनच पूजा करते. लावला हळीत कुंकू. ये पैर को लगाव. दुसरा पैर ये पैर को लगाव. बाई इतके पाय गाईला. लगेच एक मणी द्याला. बाई 40 वर्ष झालं मणी सांभाळलाय अजून कोणाला द्याला नाही. पण तुमचा भाव लय चांगला बाई. तुम्हाला श्रद्धेपोटी मणी द्याला. हे मणी देवघरात ठेवा. याची पूजा करा. पैशाला कमीच पडणार नाही. आणि आता कोणती कमी येत. आता कोणती कमी येत. एटीएम मध्ये पैसे कवा निघत आहेत खात्यावर असले तर. एटीएम मधले पैसे कवा निघतात खात्यावर असले तर. कोण माणूस त्याची रजिस्ट्री रातच्या 12ला होती. हा कोण असा कीर्तनकार आहे त्याला संध्याकाळी कीर्तन झाल्यावर पहाटही म्हणते. घेतला होती म्हणी. मी असंच एक श्राद्धाचं कीर्तन करून आलं तर मोठा माणूस मेलता. जीव गेल्याचं निमित्त झालं. मोठा माणूस होता पण जीव गेल्याचं निमित्त झालं आणि तो मेला. ते त्याच्या त्या तिरवीचं कीर्तन केलं. घरी गेलो. अशी गडबड होती म्हणलं आता आपण घरी जेवा. गेलो तर आम्ही घरी गेल्याबरोबर हातपाय धुतले का म्हणलं हो जेवायचं म्हणलं धुतले. मी घरी धुत असतो. ते देवघरात जाऊन आधी त्या मण्याच्या पाया पडा. ते चांदीची वाटी अशीच कोणी एका बाईने दिली असेल संक्रांतीच्या वानात. बायले हुशार असतात. मोठ्या घरची बाई आली की चांदीची वाटी, जरा मध्यम आली की गुळाचं ढेकूळ, जरा मध्यम आली की मग पितळाचं बुट्ट ते बघवं, आणि दरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी. मोठ्या हुशार असते. कशा हसत्या बघा ना त्या. कशा हसत्या मोठ्या हुशार आहेत त्या. माणूस तोंड पाहून कार्यक्रम असतो त्याचा. मग ती चांदीची वाटी त्याच्यात तांदूळ आणि त्या तांदळावरती मणी टेकला. मी पडलो पायात. मला कधी कधी फुरसानाच्या विरोधात जायचं नसते. फुरसानाला साधं समजायचंच नाही. मोटर 5ची चालू आणि दांडात फुरसन पडलं. दांड फुटला. ऊस कोरडा फट. वडाच भरला. हा लय फुरसन दांड फोडी ते. त्याच्यामुळे धसकाटाला कसपट म्हणायचंच नाही. धसकट का कळत माहितीये का. घोसा पायात मग कळत किती धसकट सलत. तसं घरी विरोधात जायचं नाही. मी पडलो पाय. पुन्हा एकदा नाक घासा. हो तर मी जरस कातड जाऊस तर घास. जाऊ दे म्हणलं चांगली धोत्र धुती टायमाला जेवायला देतील. आपल्याला नाक घासायला लावलं देवाऱ्यापाशी. मी कुठं पांचाटाच्या पुढे घासणार आहे. आणि खरंच आमची बायको इतकी इडी असेल का. लय तुमची खसखस पिकली राजे हो. हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो. इतकं काऊन भोळ्याचं सोंग घेऊन ऐकायले. विठाला दर्शन घेतलं. दृष्टांतात घेत असतो मी. जेवण वगैरे झालं. मी म्हणलं काय गे वाटीत कशाचा मनी. भाई तसं काही म्हणू नका.
म्हणलं काय झालं, काय झालं ते माय तसं म्हणू नका माय, ते म्हणी लय पैसे देणार आहे. आणि म्हणलं द्याला कोणी, दारात एक टेम्पोवाला आलता, छोट्या हत्तीवाला, त्याच्यात गाय होती. म्हणलं त्याला काय दिलंस, हा ते गव्हाचं खळ नेमकंच झालं, एक थैली देऊन टाकली. 50-55 किलोची थैली दिली त्याला गव्हाची. भाऊ मी दृष्टांतापुरतं म्हणायलो, मी इतका चालू म्हणले आमची मंडळी बी किती हुशार असली याचा विचार करा. हो ना, काय त्या महाराजापेक्षा पार असतात त्या. एका महाराजाची तुम्ही जेवायला गेलो आणि त्याच्या बैठकीत बसल्यावर एक बाई चुनपीठाला आली. चुनपीठ म्हणजे पिठल्याचं पीठ, आणि पिठल्याच्या पिठाला भज्याच्या पिठाला आली. म्हणले माय बजळाबाई काय ग, भज्याचं पीठ द्या बरं वाटी भर. तर मला वाटलं महाराजाची बायको म्हणल्या पिठाच्या डब्यात अशी वाटी खूप शिनून देईन. तिनं असं उधळून दिली वाटी, उधळून. ती अशी लय मोठं जाऊ देत नाहीत, इतक्या हुशार असतात महाराजाच्या. विठ्ठला गव्हाची थैली दिली, हो जाऊ द्या न थैली. काय गेले आपले 2200-2300 रुपये, लय गहू वाढे तरी बी. पण पैसे देणारा मनी द्यालाय. म्हणलं तुला एक सांगू का, तू ह्यात काही गोळ्या संपल्या नाही आणि त्याला तू गोळ्यात नाही ता. हा पैसे देणारा मनी द्याला आणि तुला गहू भीक मागायला तो येडा आहे का रे. ह्या मन्यानं जर पैसे दिले असते तर त्यानं तुला कशाला द्याला असता, तुला इतकी तर अक्कल असावं ना. ह्यो मनी जर पैसे देणारा असला तर तो गहू माग तू पासा आणि तुला ह्यो मनी देत असतो का. लय भोळ्या हो, लय भोळ्या. कोणाकून मनी घेत्यान, कोणाकून काही घेत्यान आणि त्याला चट देत्यान चट. नका असं भोळेपण करू. तुम्हाला चित्त जर समर्पित करायचं असेल तर बोरेश्वराचं भजन करा आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करा. भंगारायचं ना काय ऐकू, जीवाचं भंगार होऊन जाईल. विठाला महानंदा मोती होते टोपले मोती. चला म्हणले पूजा करायची. माणसं सरकिले, चला म्हणले चला चला. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जी पैशावाल्याला किंमत असती, बाबा पाटील कुठेही किंमत असते, कुठेही किंमत असते, फार मोठी किंमत. नाही नाही ते जाऊ द्या, हालत असते काय ते. मला ना दे खाजवायचा ना, ते मस्त बसलं होतं ना, वळवळ करायचा ना त्याच्यामुळे असं होतं. काही काही लोक म्हणतात काय करायचे पैसे, मेल्यावर का बांधून न्यायचे का. सुमळ्या, देव आणि संत याच्या नंतरची शक्ती पैसा आहे. भाऊ परिस्थिती वाजल्यावर रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण किंमत देत नाहीत. रक्ताच्या नात्यातले पाहुणे किंमत देत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पाहुणे सोडून द्या. बायको जर बहुमानानं जर बोलत असेल तर तिला डागडागिने केले, अलंकार केले, मालकाचा पुरावा आहे, गोड साबंग आहे. याच्या पलीकडे जर आळंदीतल्या मालकाचं सांगायचं, लवथव पुरुषाची, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी आणि कुटका देखुनी शुनी जैशी पुच्छ आले. हातातला तुकडा पाहिल्यावर जशी कुत्री शेपटी आली ती तसे पैसे कमिणाऱ्या मालकाकडं घरातली माणसं अशी लव 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 करते. पैशाला किंमत. ट्रॅक्टर मधलं गाणं ऐकलं, ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. किंमत आहे पैशाला. तुम्ही घरी गेल्यावर उद्या, आज नका पाहू, आज जितकं भजन करता येईल शंकराचं तितकं करा, माझ्या शिवजीचं. उद्या तुम्ही रिकाम्या टायमात मोबाईलवर मोठाल्या लोकांचा अंत्यविधी पहा. मला बॉईल जेन खराब म्हणून बसावं लागते, नाही तर माझं वय नाही बसून कीर्तन करायचं. बाबाजी, श्रीमंत माणसं मेल्यावर श्रीमंताच्या मातीला जर श्रीमंत गेले ना
फक्त मसन वाट्यापत त्याला सोपी टाकतात. पहा तुम्ही मोठ्या लोकांचा माती, पैशावाले मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत का? धनवंता लागी सर्व मान्यता आहे. वेशाय पैशावाले धर तर 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 माणसं हल्ले गुणगाई आवडी ना, गुणगाई आवडी. आई बाई, आई माताजी, ते म्हणले एकटी येणार नाही, माझे मित्र आहेत 2. कोण आहे बोला? हे मरकट आहे, हे कुकुट आहे. त्यानं सांगितलं कोंबडं देवघरात नेता येणार नाही. त्यांनी सांगितलं मी येत नाही. आणि आतल्या पिंडीतून आदेश आला पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पिंडीतून आदेश आलाय, भगवान विश्वनाथाचा आदेश आहे पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पुजाऱ्याच्या मनात शंका आली, तिला कसं बोलव? महाराज, पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या साधूला पूजा करणाऱ्याच्या अंतःकरणात शंका आली. त्या साधूचं नाव होतं चोखोबाराय. चोखोबाराय. पुजाऱ्याने विचार केला, शूद्राच्या कुळात जन्माला आलेला आहे, कसा काय पांडुरंगाच्या मंदिरात येऊ द्यायचा? अरे तू नको येऊ देऊ, पांडुरंगात मंदिरातल्या पांडुरंगानं चोखोबारायचे हाड पितांबरात घेतले. पितांबरात नामदेवी आस्ती आणल्या पारखोनी, घेत चक्रपाणी पितांबरे. तुला नसेल आवडत, त्याला आवडायला ना. पितांबरात आस्ती घेतल्या, पितांबरात. तसं ही वेशा असल्यामुळे पुजाऱ्याला आवडत नसल, पण आतल्या पिंडीतन आवाज आला, ए येऊ दे माऊलीला आतमध्ये, तुला सांगतो ना रे. बाप, शेंडीतला घाम पायात आला पुजाऱ्याच्या. पुजाऱ्याने विचार केला, देव बोललेलं फक्त मला कळायले, लोकांना माहित नाही. नाही येऊ देवा तर भगवान शिवजी आपली काशी करतील, पण हिला जर कोंबड्या सगट मध्ये घेतलं तर बाकीची लोक आपली काशी करतील. दोहेरी संकट, दोहेरी संकट. काय करावं? पुजाऱ्याने सांगितलं, बाई माकड येऊ देतो पण कोंबडं नको. बाईन सांगितलं, हे बाकीच्या कोंबड्या आणि दुसऱ्याचे उकांडे उकरीत नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची, हे जीव करी लाभ नाही. आळ्या खाण्यासाठी उकांडे उकरीत येत, इतक्या जोरात उकरीत आहे आळी माग, आणि मागचे कावळे आळ्या खाले, त्याची नख अशी तुटली. लय कोंबडे दुसऱ्याच इचकू इचकू मेले. याचं इचक्यो, त्याचं इचक्यो, आमक्याचं इचक्यो. मला इतकं पाठ आहे, त्याला काय पाठ आहे? अरे कोंबड आहेस का काय सुंबळे? तुला लय पाठ आहे तर बसणं वाचित, कशात दुसऱ्याला कपडे धुवाला? अशी काय काय कोंबडे. ते म्हणले हे कोंबड कोणाची उकांडी उचकीत नाही. तरी म्हणले पिंडी दिवस जवळ नको येऊ देऊ, मंदिरातल्या कोपऱ्यात. हो म्हणले तिथं उभं करा लागलं. म्हणले बाई येऊ देतो पण येईन वळवळ करून ये, जाचं पिंडीवरले तांदूळ खाला. तसं कोंबड नाही म्हणे, आपल्या डोळ्याच्या दापात. ए कुकुट जी उभं राह, तिथं राहिलो उभं. भगवान विश्वनाथाचं दर्शन घेतलं, माकड पायापाशी आरती झाली, मंत्र पुष्पांजली झाली, आणि मंत्र पुष्पांजलीच्या अक्षदा टाकल्या. महानंदेच्या अंगावर पडल्या, वानराच्या अंगावर पडल्या, पण कोंबड कोपऱ्यात असल्यामुळे नाही पडल्या. रडू लागलं कोंबड. माकड हुशार होतं, ते म्हणलं आमच्या अंगावर पडल्यामुळं जर तुला मोठे पण वाटत असेल तर तू अंगावर पडल्या नाही पण जवळ पडल्यात खाय ना 2 अक्षदा. माकडाचा आदेश, हल्लं नाही, जागच्या जाग्यावर 2 अक्षदा खाल्ल्या. पूजा आटपल्याच्या नंतर मंदिरातल्या बोरेश्वरानं वरी आदेश दिला आणि एक विमान आलं. त्याला विमान पाठविले. विमान आलं आणि पार्षदांनी सांगितलं, महानंदाई साहेब तुम्ही आवडीनं देवाचं भजन केलंय, तुम्हाला विमानात बसायचं, एकटी बसत नाही.
बाई कोण सोबतीयेत तुम्हाला? माकडन कोंबड. ते म्हणले नेत नाही, जाय वापस. तुला कोण बोलील तर मला विमान घेऊन ये म्हणून? ते म्हणला बाई तुम्ही नाही बोललं पण मालकान धाड आहे ना, मग तू हा मालक म्हणला जाय तर जाय. ते म्हणले आता तू नाही बसली रिकामी नेलं तर ते आणते, ते तू पाय, मला कशाला बोलतो, पण मी एकटी बसणार नाही. ते म्हणला मालकाला बोलून येतो. कोणाला बोलायचं तर बोल, त्या मालकाला बी सांग म्हण ती एकटी येत नाही. गेले मालकाला सांगितलं मालक विमान तुम्ही पाठवलं पण बाई म्हणली एकटी येत नाही. तिला कोण सोबतीये? म्हणले एक माकडन कोंबडे. चांगली बाई आहे म्हणले. माकडन कोंबडं. आता माकड तर परमार्थातलं आहे, कारण माकडाच्याच कुळात सगळे परमार्थिक झाले. पैठणच्या मालकांचं वाक्य, येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, नाहीसा पापिष्ट कोण आहे? मारुती राहील कस काय पापिष्ट म्हणायचं? नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. नालायक राक्षसाला मुक्त वानरायण केले. पण कोंबड कसं घ्यायचं? ते म्हणजे नको घेऊ, मग नको घेऊ. भगवंताला सांगितलं कोंबड. तुला एकदा सांगितलं ना, तिनं सांगितलं कोंबडन माकड आणा. ती म्हणली पाली आणा, तर पाली बी आण. पण तिनं म्हणल्यावर आण. मोठ्याची ताकद इतकी. नेलो कोंबडन माकड वरी. श्रुतीनं प्रश्न केला देवाला. श्रुती गेली नाही महानंदेकड. महानंदेनं खळेल दिवशी तोंडात आणली असती. ती म्हणली असती विमान का मी थोडं बोलील तर? मग शहाणे माणसं कोणाच्या नादी लागत नसते. ते पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं देवा अहो वेश्या होती, तत्वानं वागत होती, याच्याकरता तुम्ही तिला आणलंय, पण माकडन कोंबड कसं काय आणलं? श्रुतीनं प्रश्न केला. हा लय महाराज ज्ञानेश्वरी पाठे ते नाही धाडलं. एक जण म्हणला मला गाथा पाठे, त्याच्यात स्वप्नात गेलं नाही तुम्ही. आणि या बाईला विमान, बरं हिला घ्या विमानात. तिनं भजन केलंय, तत्वानं वागली, तुमचं भजन केलं, काशीतल्या मालकाचं भजन केलं, तत्व आहे. पण कोंबड्याचं याचं काय? आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदे सोबत आवडीनं कोंबडन माकड नाचलं. आवडीनं गुण गाणाऱ्या महानंदे सोबत आवडीनं माकड आणि कोंबड नाचलं. त्या लागी विमान पाठविले. तुकोबाराय सांगतात देवा आवडीनं भजन करणाऱ्या महानंदेला विमानात बसिलस, पण तिच्या सोबत राहणाऱ्या कोंबड्याला माकडाला पण विमानात बसून वैकुंठाला नेलस. मग मला तरी दुसरं काय करायचंय? गुण गाईन वाजून किती मिनिटं झाले? बर अजून 10 मिनिटं सरकतो. सेवा आहे बोरेश्वराची. सेवा करणारा साधू आहे आणि अशा साधू पुढे वक्ते वाकावा. हो एक भंगिरी होतं, ते म्हणलं कीर्तन वाढवा. म्हणलं तुझ्या बापानं कवडीचं पुण्य नाही केलं, त्याला जरी जास्त कीर्तन केलं त्याला मोक्ष भेटतो काय? अरे याचं कीर्तन करून आम्ही पाकिट नेल्यावर आम्हाला कोण्या नरकात टाकावं देवाला कळायचं नाही. आणि काय वाढवा म्हणून तू सुंबळ्या. तुझ्या बापान सप्त्याला पट्टी नाही, उलटे सप्ते बंद पाडे तुझ्या बापानं. इतका नालायक तू हा बापन, त्याच्या पुण्यतिथीला कीर्तन वाढवा म्हणतो. असे काही नालायक.
सात्विक माणसाच्या पुढे सेवा शिल्लक केली. एक जणाचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता. राजाची मोठ्या लोकांना चांगलं म्हणल्यावर त्याला आवडतच, आणि मोठाले लोक त्याला चांगलं म्हणणाऱ्यालाच जवळ धरीत असे चालू असतात. मोठाल्या लोकांना खरं बोलणार आवडत नाही, ते मोठे चालू असते. हे इतके चालू म्हणल्यावर यायला जन्माला घालणारा पंढरपुरातला किती चालू असेल याचा विचार करा. ते एके दिवशी यायचा चालूपणा वायर तोंड कडून घेतून बंद करून टाकेल. चालूपणाच बंद करतो पंढरपुरातला. चलत जवळ काही दिवस चालायचं चालतं. एका मोठ्या श्रीमंताची स्तुती करीत होता. ते देत होतं पैसे. भाऊ पैसे दिल्यावर इतके पैसे झाले. बायकोच्या साडीला हिरे लावले पदराला. डॉक्टर साहेब हिरे बायकोच्या साडीच्या पदराला हिरे. मी 4-2 लोकांच्या अंगठीत पाहिला होता, पण बायकोच्या साडीला हिरे म्हणलं आगाऊच काम झाले. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, कलेक्टरला कळणार नाही कुठं बचाव. हाव ना मारा साडीला हिरे, साडीला, आणि ते महागडे हिरे. आणि नवरा कोणा स्तुती करायचा? एका राजाची. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नर स्तुती, माझी परिसावे विनंती. नका करू नर स्तुती, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचुनिया. राजाची स्तुती, काय वैभव, काय वैभव. आणि त्याचा भाऊ पंढरपुरातल्या मालकाची आवडीने स्तुती करीत होता. साडी 2-4 जागेवर फाटलेली. संक्रांत आली. मालकाला विचारलं, मालक संक्रांतींचं वाण कधी? सकाळी 3:30 वाजल्यापासून सुरू आहे पर्व काळ, तर दुपारी 2 वाजूस तर पर्व काळ आहे. आता गडबड करायची गरज आहे का? नाही. 2 वाजेपर्यंत वाण म्हणल्यावर परिस्थिती सांगतो. बाईनं सकाळी 3 वाजता स्नान केलं, पात्रामध्ये सुगडे घेतले, आणि 3:30 वाजता मंदिरात जाऊन मालकासाठी वाण दिलं. घरी आली. सगळ्या बायका थटून नटून सजून भारीच्या साड्या नेसून दागदागिने घालून मंदिराकडे चालल्या. मालकाने विचारलं, लक्ष्मी जी तू नाही वाण द्यायला जाणार? मी सकाळी 3:30 वाजता वाण दिलं. कस काय एवढ्या सकाळी? गेले गडबडीत, आले जाऊन. मुलगा थोडा कळता होता. एकांतात बसल्या मुलानं आईला विचारलं, आई सगळ्या बायका दिवस निघाल्यावर वाण द्यायला गेल्या, 2 वाजेपर्यंत वाणाचा पर्व काळ होता, तू सकाळी लवकर कशी गेली? माईने विचारलं, बाळा तुझ्या बाबाने हे प्रश्न केलता, मी त्यांना म्हणले सहज गेले. आई मी ऐकील तर पण हे उत्तर नाही ग आई, उत्तर नाही. माय मी तुझा मुलगा आहे, तू माझी आई आहेस, मला सांगशील लवकर का गेली? पाय दाखिला पोराला. मांडीवर पातळ फाटलेलं होतं. गुडघ्याच्या खाली 2 जाग्यावर पातळ फाटलेलं. तो पोराच्या तोंडावर हात फिरला आणि सांगितलं, बाळा परपुरुषाला उघडा अंग दाखवणं फार मोठं पाप आहे. आपली गरिबी असल्यामुळे भारीची साडी नाही, चांगली साडी नाही, साडी शिवायला दोरा नाही, सोयी नाही, म्हणून उघडं शरीर 2-3 जाग्यावरचं लोकांना दाखवणं हे पाप असतंय. त्याच्यापेक्षा अंधारात जाऊन वाण देऊन आले. इतकी परिस्थिती साधी. हो, ती बाई होती एका वारकऱ्याची पत्नी. गुणगाई नावडी शेवटचा पुरा, गुणगाई नावडी. एके दिवशी बाईच्या मालकाला बाबाजी एका श्रीमंताची घरची पूजा करायला बोलिलं. सत्यनारायण होता, पाटील साहेब सत्यनारायण होता, मोठ्या घरचा सत्यनारायण.
बाईच्या देखता आमंत्रण आलं, महाराज जी उद्याला सत्यनारायण आहे मुलाचा, या पूजा करता, पूजा सांगायला तुम्ही या. जी मालक येतो. मालक हो म्हणल्यावर बायकोला आनंद वाटला. कस काय आनंद झाला? काही नाही, तुम्ही पूजाला जाता आणि पूजा केल्यावर जे वरुणाच्या खालचे तांदूळ असतात ते पूजा करणाऱ्याला असतात. कलश मांडतेत का, त्याच्या खाली तांदूळ असतात आणि सुपाऱ्या ठेवते म्हणजे बहुत त्याच्या खाली तांदूळ असतात. हे पूजा करणाऱ्याला असतात. आणि इमानदार कष्ट केल्याचे वाटीभर तांदूळ जर आपल्याला आले तर आपण त्याचं पीठ करू आणि मिठाचा खडा टाकून त्याची आंबील पिऊ. खीर करण्यासाठी साखर नव्हती, त्याची आंबील पिऊ. आंबिलील तेल नसतंय, नुसतं पातेलं गरम करून मीठ टाकलं की त्याची आंबील होत असते. जा उद्या पूजेला, आपले लेकरं 2-2 वाटे आंबील पेतील. बाईला आनंद वाटला. 2दा निरोप आला, पण जाईनच पूजेला. पण समोरचा व्यक्ती कोट्याधीश होता, पण त्याला माहित होतं आपण आशा महाराजाला सांगितलंय. तो लबाड बोलत नाही, काहीतरी अडचण असेल. बायकोनं 2दा सांगितलं तुम्ही जा ना. नको, शांत. बाईने विचार केला, फक्त 3ऱ्यांदा एकदा बोलायचा अधिकार आहे आपल्याला, आपण मालकाला पुन्हा बोलू नये. सहज विचारलं, मालक आपल्याला 2 वेळेस निरोप आला, आपण जात नाहीत. भाऊ डोळ्यातून पाणी आलं होतं नवऱ्याच्या. बायकोला सांगितलं, प्रिये धोत्राला गाठी देऊन देऊन आतापर्यंत थांबलंय, पण झोपीमध्ये धोत्र इतकं फाटलंय आता गाठी द्यायच्या लायकीचं नाही. मांडी मागून आणि पुढून पूर्ण उघडी दिसती. आणि श्रीमंताच्या घरची पूजा करायची. मोठमोठ्या बायका सत्यनारायणाच्या पूजेला बसतील आणि माझे मांडीवरचे पाय उघडे, कशाला पाप पदरात घेऊ. नाही जात. काय आरूढ होते लोक. महाराज नीतिमत्ता सांभाळणारी लोक होते. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. सुदामदेव नाव होतं, सुदामदेव. आणि सुदामदेवाचा भाऊ मोठ्या राजाचा स्तुती पाठक. हो, आणि सुदामदेव पंढरपुरातल्या मालकाची स्तुती पाठक. मालकाची स्तुती नाही केली. सुदामदेवाची भाऊजाई सुदामदेवाच्या बायकोला एके दिवशी म्हणली, वहिनी तुमच्या मालकाला सांगा पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करू नकोस. आमचे मालक ज्याची स्तुती करते त्याची कर, तुमचा काळ सुधरण. उत्तर काय देवा बाईनं? शेवटचा पुरावर का बाबाजी? हो. पुन्हा सकाळी काल अर्धा तास शिल्लक करतो, माप घळघळून देतो, काय ताण नाही. गोरेश्वराची कृपा आहे गिरगावच्या बा.